दबोईत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातमी। मुंबई महापालिकेच्या माध्यमातून लवकरच चर्चगेट मंत्रालयाने बीकेसी मध्ये ग्रीन वॉक वे तयार करण्यात येणार आहे। नागरिकांना निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती मिळणार आहे। पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त प्रदीप गवळी यांची ही माहिती आहे। महामुंबईतील 30,000 कारखान्यांनी बिघडवलं लाखो नागरिकांचं आरोग्य। कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या। पर्यावरणीय धोक्याची तीव्रता वाढली। 30,000पैकी 8,500 कंपन्यांनी अति धोकादायक मानला जाणारा प्रदूषण निर्देशांक गाठला। मुंबईतील जांभळीपाडा, कलिना, सांताक्रूज पूर्व परिसरातील चाळीमध्ये दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा। स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून काम संथ गतीने सुरू। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। 1 जानेवारी ते 21 एप्रिलच्या कालावधीमध्ये 1,773 रुग्ण आढळले। महापालिकेची आरोग्य यंत्रणा ढिसाळ, उपाययोजना योग्य न झाल्यानं आकडे वाढल्याचं समोर। मुंबईतील केम हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध। केम नामांतराच्या प्रस्तावास आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी। केमचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार। एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाहीत असं मार्ट संघटनेचं म्हणणं। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव टोल नाक्यावर इनोव्हा चालकाची दादागिरी। टोल न भरणाऱ्या संबंधित चालकावर कारवाई करण्याची रुपेश गुलावले यांची मागणी। SIR प्रक्रियेपूर्वी सुरू असलेल्या मतदार मॅपिंग मोहिमेसाठी मुंबईत सुमारे 7,000 महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती। BLO ॲपच्या माध्यमातून 2002च्या SIR या यादीतील नोंदी 2024च्या मतदार डेटाबेसशी जुळून पाहण्याचं काम सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्यात आली। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मंजुरी। विद्यार्थ्यांच्या मानधनामध्ये प्रति तास 55 वरून 65 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली। पुण्यात आता होर्डिंगसाठी QR कोड बंधनकारक असणार आहे। शहरातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी आता महापालिकेने हा निर्णय घेतला। डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे। शहरामध्ये सध्या 3035 अधिकृत तर सुमारे 1,500 अनधिकृत होर्डिंग्स आहेत।